दरम्यान वळतोय आपण मॅच कडे महत्वाचा धाडसी निर्णय आपण बघतोय. इथून मात्र लाईट्स फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि संघनायकानं या मोक्याच्या क्षणी प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय इथे घेतला गेलाय तो उत्कर्ष भरपूर महत्वाचा आहे आणि तो किती योग्य आहे तो मात्र दातिवरे संघाचे जे सलामवीर आहेत तिथे दाखवून देतील. तसं आपण पहिल्या मॅचमध्ये या ठिकाणी अनाऊन्समेंट केलं होतं की पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तुम्ही ऑफ साईडला 7, 8, 9 खेळाडू लावू शकतायत, परंतु पॉवर प्ले जर संपला तर मात्र तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशनचे ते फॉलो करावे लागतील याची आपण नोंद घ्या. यस मॅचला इथून सुरुवात. चला प्लीज बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. आई कुर्लाई सरतोडी या संघाला विनंती करेन की प्लीज आपण फील्ड लगेच सेट करा आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू सरतोडी संघाचा संघ इथे एक्स्ट्रा खेळाडू आलेला आहे. दातिवरे संघ आलेले आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आत, एका बाजूला रितेश आणि एका बाजूला लवेश, तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमर यांना आपण पाहू शकाल. एक महत्वाची आणि कडवी लढत. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच दातिवरे, त्यांच्या विपक्षात सरतोडी. आजच्या रजनीतला हा आपण पाहतो त्याच्या दिवसातला तिसरा मॅच. अंडर फ्लड लाईट मधला पहिले 2 सामने आपण उजेडाच्या सत्रामध्ये पाहिले. सूर्य नारायण देव आता अस्ताला गेलेत आणि नाईट फ्लड लाईटचा आनंद घेण्यासाठी इथे आमचे लाडके प्रेक्षक आलेत, त्यांचं स्वागत आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आलेत अमर. स्वळी अमर तयार गोलंदाजी ट्रॅकवर. फ्रंटलाईन गोलंदाज आहे संघाचा महत्वाचा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर पलटॉस पण इथे बघताय संधी होती, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बन्नाटवे या ठिकाणी बघायला मिळतोय. पहिला डॉट बॉल आलाय उत्कर्ष. ज्या पद्धतीने आपण बघताय चांगला स्टार्ट दातिवरे संघाला मिळाला असता जर चेंडूला चांगला रीड केला असता. अगदी बरोबर. मी जय हनुमान मायकोपच्या मनीषचा उल्लेख करीन ज्याने फुलर लेनचा बॉल दिशा दिली, 4 मिळवले. तुम्ही जो उल्लेख केला ना की चांगली सुरुवात मिळण्याची ही संधी होती, परंतु इथे जर आपण पहिल्या फुलर लेनचा बॉल मिस केला, जिथे आता दुसरा बॉल घेऊन गोलंदाज अमर तयार होतील आणि त्यांच्या षटकातला दुसरा बॉल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. याही वेळेला बराच काळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनचे तुषार घरत ज्यांची हाताची उंजळ कधीही आपल्याला चांगल्याच पद्धतीने बघायला मिळते, परंतु यावेळेला कॅच सुटलाय सर. नक्की थोडंसं रिव्हर्स पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये धावता त्यावेळेला तो कॅच कॅरी करणं भरपूर अवघड असतं आणि ते इथे बघायला मिळाले. धावसंख्या 2 ने आकार घेताना बॅटर आपण बघतायत रितेश चांगली स्टार्ट देत आहे. 2 चेंडू 2 धावा. पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अमर तिसरा चेंडू घेऊन. ओ टॉस झालाय, थोडासा कठी झाला यावेळेला. लाऊड अपील पंच फेटाळताना आपण बघताय चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करताना थोडंसं या ठिकाणी डॉमिनेट करतायत. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. थोडंसं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू आलाय डॉट बॉल. स्कोर थांबलाय 2 धावा. चांगला चेंडू. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना अमर यांना आपण पाहिलं. अतिशय सुंदर रिलीज ऑफ डिलिव्हरी, कांद्याचा योग्य वापर, योग्य वेग, अचूक टप्पा, भेदक मारा, या सर्व गोष्टींचा अवलंब आपण पाहिला आणि जिथे चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. या वेळेला फुलर लेनचा बॉल मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केलाय गोलंदाजानं. दांडी गुल. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. थँक्यू सो मच. एबी ग्रुपचं हे टायटल सॉन्ग आणि मुखपीठावरती या स्पर्धेचे सर्व अजय भोईर साहेबांचं इथे नुकताच आगमन झालं आणि निश्चित स्वरूपात ते या मॅचचा आनंद घेतात. मागच्या बॉलवरती तेच झालं. अगदी खोलवर टप्पाचा बॉल शफल झाले होते ऑफस्टिकला आणि ऑफस्टिकला ज्या वेळेला शफल झाले ना त्यावेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही करता आलं. फलंदाज इथे बाद झालेत. बॉलचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 2 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत आलेत. मैदानाच्या आतमध्ये निशांत जो बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला ना तो पहिल्या षटकात मी म्हणेन की सार्थ नाही ठरला, कारण ज्यामध्ये 2 फुलर लेनचे बॉल तुम्हाला नाही कनेक्ट करता आले. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर जी सर्वसाधारण ड्रायव्हिंग लेनची लाईन होती त्यावरती आक्रमण नाही करता आलं, ज्या अनुषंगानं
4 बॉलचा खेळ झालाय, 2 रन झालेत आणि एक महत्वाचा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला, तो म्हणजेच रितेश. येणाऱ्या काळात आपण पाहतात याही षटकातले 2 बॉल गोलंदाज अमर यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती, दूरवाला एंड राईट हँड ओव्हर द स्टंप्स. फुलर लेनचा बॉल अगदी आपण पाहतात स्लॉट मधला ओव्हर पिच लाईन, त्याला समोर डाऊन द ग्राउंड आसमानी टोला. एबी चषकाचा धूमधडाका षटकार. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला अगदी समोरच्या दिशेनं. आता जे फलंदाज दाखल झालेत, ज्यांनी पहिलाच बॉल जबरदस्त पद्धतीने पंचांकडे लावून अपील. पंचांनी सांगितलं की ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, ज्या अनुषंगाने लेग बाईजचे संकेत आले आणि संकेतात आपण पाहतात लेग बाईजनं 1 मिळाली. आणि कुणाल किणी आम्हाला दर्शवतात की आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 9. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आलाय आणि नाईट फ्लडलाईटचा पहिलाच मॅच आजच्या रजनीतला, जिथे पॉवर प्लेचं षटक 9 धावा बॅटिंग करत असताना दातिवरे संघ. घेऊया डीजे वाला ब्रेक, ऐकूया डीजे नयन यांना आणि येऊया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची कहाणी ऐकण्यासाठी. थँक्यू न्यूमन. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना फ्रंटलाईन गोलंदाज रोहन. तर आपण स्ट्राईकला बॅटर बघतो या ठिकाणी निशांत. दरम्यान रोहन दाखल होत आहेत. काय झालं? दरम्यान 9 धावा रोहन. समोर बॅटर आपण बघतायत निशांत. एक षटकार ज्याच्या बॅटमधनं खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला डाऊन द ग्राउंड, तोच निशांत. स्लोवर वन, चेंडू थोडासा वळवलाय, पंच सांगतायत वाईड बॉल. 100च्या सहाय्यानं स्कोर कार्ड डबल डिजिट वरती पोहोचलंय. एक हलकासा टर्न, मात्र पंच या ठिकाणी सांगतायत पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. धावा स्कोर कार्ड वरती 10. यावेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. प्रत्येक यष्टीरक्षक यांना मी विनंती करेन की सध्या जे क्रेज आहे फॉलिंग स्वीप असेल, फॅन्सी शॉट असेल, हा प्रामुख्याने बघायला मिळतोय. तर यष्टीरक्षक आपण थोडेसे सावध राहा, दक्ष राहा. पुढचा चेंडू ओ अप्रतिम स्लोवर वन, चेंडूला थोडंसं वळवताना डॉट बॉल. चांगला लेग ब्रेक. रोहन आत्मविश्वासाचं दुसरं नाव आणि चेंडू ज्या पद्धतीने हाताळतायत, अचूकता परफेक्ट बघायला मिळत आहे आणि फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये काम आणलंय हे सांगताना गुड स्टार्ट. पुढचा चेंडू काही वेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आपण बघतोय कव्हर्सला, एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचते 11 धावा. 11 धावा बघायला मिळत आहेत. रोहनकडे अचूकता आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, चांगले फिंगर रोल करतायत आणि प्रामुख्याने फलंदाजाला रीड करताना परफेक्ट लेंथ इन लाईन इथे बघायला मिळते. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत, मिस्टर लवेश. आणखीन एक गतीला परिवर्तन करत चेंज ऑफ द पेस. सातत्याने या ठिकाणी बाईकच्या रूपानं सिंगल कंप्लीट होते. वेग आणि त्यानंतर चेंज ऑफ द पेस मधलं नियंत्रण, व्हॅरिएशन परफेक्ट आहे आणि दातिवरे संघाच्या फलंदाजांना थोडंसं जखडून ठेवले रोहनने या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही उत्कर्ष कुठलाही मोठा शॉट खेळू दिलेला नाही आहे. एक रोहन यांचं प्लस पॉईंट किंवा एक्युरेसी
परफेक्ट आहे. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकात ज्या वेळेला आपण पॉवर प्लेचं षटक हाताळता त्यावेळेला अत्यंत महत्त्वाची भूमिका असते तुमच्यावरती. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या होत्या, परंतु या षटकात जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मांडलं आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच जाऊन पोहोचते 12 वरती. पुढचा बॉल याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता, थोडे शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले आणि तदनंतर तो बॉल यष्ट्यांच्या वरनं हेल्लो टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजित सर, या षटकात डॉट बॉलचा भरणा जास्तीत जास्त बघायला मिळाला, जिथे 3 बॉल डॉट देखील आलेत. या ठिकाणी जर आपण बघितलं थोडंसं रीड करता येत नाही बॅटरला. पुढचा चेंडू, ओ या वेळेला जबरदस्त पंच. चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर करताना निशांच्या बॅटमधनं येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा आणखीन एक बिग सिक्सर AB षटकार. महत्वाचा होता हा षटकार. जर तपासून पाहिलं तर महत्वाचा होता. धावा जिथे येत नव्हत्या ना त्यावेळेला हा तुम्ही जो उल्लेख केला की संघर्षाच्या काळात ठोकलेला षटकार अत्यंत महत्वाचा, जिथे धावांची गती अगदी वेगानं पुढे आली. आता 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला परिपूर्ण होतोय आणि कुणाल केणी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 18 रन झालेत. जी सुरुवात आहे ती सुरुवात अत्यंत महत्वाची. जरी एक विकेट अजित सर आपण पाहिला ना बाद झाला असेल, तरी मी म्हणेन की पॉवर प्लेमध्ये 18 धावा चांगलं क्रिकेट. सुरुवात तुमची एक चांगली झाली, जरी एक तुमचा गडी बाद झाला असेल तरी देखील. नक्कीच धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 18 धावा. गोलंदाजीसाठी पुनश्च प्राचारण करतायत मिस्टर सिद्धार्थ. सिद्धार्थनं AB चषक अक्षरशः गाजवला. ओपन ऑल इंडिया ओपनच्या अगेन्स्ट 3 चेंडू 17 धावा असताना 3 षटकार मारत ज्या फलंदाजानं आपलं नाव चर्चेमध्ये ठेवलं. अनेक टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना समोर आपण फलंदाज बघतोय रितेश. वेगवान चेंडू आउटसाइड द ऑफ सम डॉट बॉल आलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी सिद्धार्थकडनं. त्यांनी म्हटलं होतं की AB चषक आणि त्यानंतर वलंकित राहिलोय मी, त्यासाठी माझ्यासाठी भरपूर महत्वाचा AB चषक. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वर्षी एक या स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स करत पुढच्या वर्षी ज्या वेळेला नवीन सत्रामध्ये येताना त्यावेळेला एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. बॅटची कड, यष्टीरक्षकाची साथ, फलंदाज रितेश थोडेसे चाचपडत होते आणि यावेळेला सिद्धांतनं अतिशय सुंदर पद्धतीनं हा चेंडू हाताळला. शरीरापासून दूर कन्व्हिन्सिंग लाईन जिथे छेडकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एक हलकी एज घेतली. फलंदाज बाद होत असताना गॉन. जय भाईचा हे नादच भारी. बेबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. हर्ष किणी तो प्राण भाई. थँक्यू. नेक्स्ट मॅच रिदान 11 केळवा विपक्ष शिवशक्ती उसरणी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना इट्स ऑफिशियल कॉल. बोथ टीम कॅप्टन. चांगली गोलंदाजी करताना सिद्धार्थ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संदेश. नोमान संदेश कशा पद्धतीने देतील संदेश आपल्या डगआउटला. ओ या वेळेला डाऊन द ग्राउंड 4 झाले. बॅटचा फ्लो खूप चांगला आहे. वी फॅक्टर मध्ये खेळतात या ठिकाणी संदेश 4 चौकार. आमच्या जय भाईचा हे नादच भारी. अजय भाईच्या थँक्यू सो साथीला मच. संदेश जो द्यायचा होता तोच त्यांनी दिला की सुरुवातीचे फलंदाज व्यवस्थित नाही बॅटिंग करू शकले, हरकत नाही, मैं हूं ना. पहिल्याच बॉलवरती येता क्षणी जो तुम्ही उल्लेख केला चार्ज, आणि चार्ज झालेत. पुढचा बॉल सिद्धार्थ यांचा. यावेळेला बॉलला सोडलं. पंचांनी हात बंदिस्त ठेवले. अगदी आपसुकतेने पाहतात पंचांकडे की आम्हाला व्हाईट बॉल पाहिजेत. पंचांनी सांगितलं तिसऱ्या पंचांची मदत तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे आहे. आणि त्यावेळेला तिसऱ्या पंचांची घेतले मदत. आता पाहूया तो बॉल वाईड असेल की मग जे पंचांनी सांगितलं की चांगला बॉल तेच राहील, की मग व्हाईट बॉलनं तुमचा रिव्ह्यू सक्सेस होईल. अगदी आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. पंचांनी त्या बॉलला ग्राह्य धरलं की तुम्ही शफल झालेत. ऑफस्टिकच्या बाहेर जर तुम्ही आलात ना, बदलालित तुमचं तिथे काम केलंय तिथे, आणि त्या बॉलला इथे पंचांनी फेअर बॉल म्हणून घोषित केलंय. चांगली गोलंदाजी.
दरम्यान सिद्धार्थ पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर, समोर संदेश आहे, चांगली बॅटिंग करतायत, बॅटल खूप चांगला आहे. ओ याही वेळेला अलॉंग द कार्पेट करारा कव्हर ड्राईव्ह आपण बघतायत, एक्स्ट्रा कव्हर पण चेंडूला फील्ड केली जाईल. तद्वर धावसंख्या 1 ने आकार घेते आणि पोहोचले 23 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथून मात्र गेअर बदलावा लागेल, ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे. गोलंदाजांना पाठबळ द्यावा लागेल तुम्हाला स्कोरचं, आणि त्यासाठी निशांत ह्या बॅटरकडनं आता अपेक्षा वाढल्या आहेत, कारण ज्याला खूप चांगलं मोमेंटम मिळालंय मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर. जर तुम्ही क्लास 1 क्रिकेट दाखवलं तर मात्र AB चषक मधला तुमचा जो प्रवास आहे तो खूप चांगल्या गतीने पुढे जाईल. सिद्धार्थ समोर निशांत, दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळतात, परंतु लेंथ लाईन कमालीची बघायला मिळते. ओ या वेळेला लॉंग ऑनला वड क्लिअर करताना थोडंसं पुढे होता, लॉफ्ट केला. तुषार घरातला डॉमिनेट करत पाठवते चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर, डिपॉझिट करता षटकार. अजय भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. इथे षटकार खूप चांगला आला, तुम्ही क्रीजचा वापर खूप चांगला केला. ज्या वेळेला खोलवर टप्पाचा बॉल, त्या बॉलवरती अगदी टॉप ऑफ दी बॉल आले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलं सरळ. तुषार घरत सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्या संघाचे, त्यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर, आणि हर्षल पाटील या स्टँडला सलामी देणारा तो षटकार फ्लॅट अँड फ्युरियस, जबरदस्त फटका. 3 षटकांचा आपण पाहू शकाल जर तपासून पाहिलं तर, जिथे एक चांगला खेळ चालू असताना धावसंख्या गतीनं आता पुढे आले, ती म्हणजे जाऊन पोचते 29 वरती. 29 धावा. या षटकातला पुढचा बॉल गोलंदाज सिद्धार्थ यांचा. आता षटक संपूर्ण रोहन आलेत चौथ्या षटकासाठी. पहिलाच बॉल थोडासा बाहेरचा बॉल, पंचांनी त्या बॉलला दंड दिला की तो वाईट बॉल आहे. गोलंदाजानं चॅलेंज केलं तिसऱ्या पंचांसाठी. आता तिसरे पंच पाहतील तो बॉल वाईड आहे की नाही वाईड आहे. तिसरे पंच जोडले जातील आणि तदनंतर दर्शवतील आपल्याला. गोलंदाजानं सांगितलं की मला वाटतं की चांगला बॉल, पंचांनी सांगितलं वाईट बॉल. आणि इथे जर आपण तपासून पाहिलं, प्रिन्स मूवीची एंटायर टीम, सर्व काही गोष्टी तुमच्या समोर येतील. तिसरे पंच देखील आहेत आणि ते पाहतायत. ऑनफिल्ड पंचांनी त्या बॉलला वाईड फेअर डिलिव्हरी जो रिव्ह्यू घेतला, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पंचांनी खऱ्या अर्थानं त्या बॉलला सांगितलं की चांगला बॉल. डॉट बॉलनं सुरुवात होते अजित सर या षटकाची. नक्कीच यावेळेला आपण बघताय चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झाला, आणि रोहन खऱ्या अर्थाने एक अप्रतिम गोलंदाज आहे. वेगवान चेंडू कट करण्याची कला ज्याला अवगत आहे तोच रोहन. आई आपण बघतायत हाफ ट्रॅकर, चेंडूला बॅट्समनच्या थोडासा पुढून आणखीन वळवतायत. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. कुठल्याही गोलंदाजानं असे जे चेंडू हाताळले, फलंदाज थोडासा प्रेशरमध्ये येतो, कारण चेंडू बॅट जवळ येताना थोडासा कट होतो उत्कर्ष, त्यामुळे चेंडूची बॅटचा ड्रिल असतो ऑन साईडला, आणि चेंडू थोडासा ऑफ साईडला कट झाल्यानंतर डॉट बॉल बघायला मिळतो. आपण रिप्लेमध्ये बघू शकाल. अगदी बरोबर. या वेळेला रचनात्मक फटका अतिशय सुंदर पद्धतीनं, ताकद नाही तर नजाकत बॉल चाललाय लॉंग स्टॉप मधून अगदी वेगानं सीमारेषा पलीकडे. 4. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई. थँक्यू. 33 धावा. यावेळेला मात्र बिहाइंड द विकेट संदेशनं खूप चांगला चेंडू रीड केला, आणि त्यानंतर 4 धावा संदेशच्या नावावरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू रोहन. ओ हो, पुल बनवताय सक्सेसफुल. भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर पूर्ण रीड केला, बॅटचा फ्लो दाखवलाय आणि ठोकला AB षटकार. वेळ होता त्या बॉलला पाहण्यासाठी, आणि तदनंतर पाहिलं आणि तदनंतर पुलला सक्सेसफुल केलं. जबरदस्त फटका. 6 धाव्यांची मोहर उमटली आणि धावसंख्या 6 न फ्लाय होत असताना जाऊन पोहोचतं 39 वरती. गोलंदाज रोहन आलेत. आतापर्यंत ज्यांनी 4 बॉल, अगदी पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल.
या षटकामध्ये 5वा बॉल घेऊन गोलंदाज रोहन आहेत. रोहनचा तो बॉल शॉर्ट राहिला. या वेळेला तुम्हाला परिवर्तन करणं आहे. फलंदाज जिथे ड्रायव्हिंग सीटवरती आलेत, चांगला फटका त्यांनी केला मागच्या बॉलवरती. या वेळेला ही लाईन योग्य आहे. मागे जे तुम्ही केलं ना तेच तुम्हाला करायचं आहे. आणि आता सध्या जी सुरुवात केली होती डॉट बॉलनं, तो बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अजित सर घेऊन आले गोलंदाज रोहन. नाही, या चेंडूवरती संदेशांचे थोडंसं एफर्ट जास्त लावण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण बघितलं थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जर ऑन मिनिट तुम्ही खेळताय, धावा हे जमतील. ओ, यावेळेला आपण बघताय राईज झालाय चेंडू, पंच सांगतायत वाईड बॉल. मागचा चेंडू आपण बघितला, तर नक्कीच त्यांच्याकडे रिव्ह्यू अजूनही शेष आहे जो तुम्हाला एक मिळतोय. स्कोर थांबला इथे. आपण बघतायत चेंडूला कट करतायत रोहन. वेग आहे, थोडासा कट करण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे. संदेशला थोडंसं डॉमिनेट केलंय, परंतु आपण बघतायत की गोलंदाजानं DRS घेतलाय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. तर धावा ह्या थांबलेले स्टे ऑन 39. च्या ट्रॉफीला आहे मोठाच मान. या पालघर जिल्ह्यात रावणे गावाची आहे शान. टेनिस क्रिकेटचे ते तारे थँक्यू. चला स्पीडअप करा प्लीज. सफाळे संघ टायमर सेट केले याची नोंद घ्या, अन्यथा 38 सर्कलच्या मध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा राहील याची आपण नोंद घ्या. प्रत्येक संघाला 20 मिनिटं आहेत 4 षटका हाताळण्यासाठी. जर 1 मिनिट जरी एक्स्ट्रा झालं तरी मात्र 38 सर्कलच्या मध्ये एक खेळाडू राहील याची आपण नोंद घ्या. धावा स्कोर कार्डवरती 39. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं अंतिम षटक. शिवशक्ती उसरणी विपक्ष रिदान 11 केळवा. दोन्ही संघाच्या संघनायकांना हा शेवटचा कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. जसं इनिंग ओव्हर होईल तसं मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करणार आहोत. तुषार, मिस्टर तुषार आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून निशांत आहे ज्याच्या बॅटमधनं आपण खूप चांगल्या धावा बघितलेल्या आहेत. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघायला मिळतोय. निशांत यांचा 8 चेंडू आणि 19 धावांची विस्फोटक नॉक ते खेळतायत. आणि इथून त्यांना आणखीन धावा कशा येतील यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल. इला चेंडू वाईड यॉर्कर आहे, परंतु चेंडू लॉंग स्टॉपला जातोय. सीमारेषेच्या बाहेर बाईटच्या रूपानं मिळतायत 4 धावसंख्या. 4ने फ्लाय होताना पोहोचते 43 धावा. उत्कर्ष जर आपण बघितलं हा चेंडू गॅदर करायला हवा होता. 4 धावा मिळत आहेत. नशिबाचा चौकार आला इथे. अगदी बरोबर. इथे गोलंदाजानं चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु त्या बॉलला नाही गॅदर करता आलं. यष्टिरक्षकाकडून झाली चुकी आणि त्या चुकीचं 4 धावांमध्ये भुगतान तुम्हाला इथे निश्चित स्वरूपात अदा करावं लागतं. धावसंख्या 4 फ्लाय होताना धावसंख्या 43 आहेत. यावेळेला चेंज ऑफ द पेस, परंतु जणू काही तुम्ही फलंदाजाला हिट करण्यासाठी बॉल दिला की काय. मुख्य खेळपट्टीवरती अगदी स्लो वन, तोही फुलर लेनचा, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. देखणा षटकार रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. बघा एकदम साधारण चेंडू, ज्या बॉलवरती तुटून पडले फलंदाज. धावसंख्या 6 फ्लाय 49. सार्थ ठरलाय बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. बघूया या ठिकाणी फुलटॉस चेंडू. चुकीला माफी नाही आहे. तुम्ही जर संधी द्याल तर मात्र धावांचा पाऊस इथे पडेल. अप्रतिम कव्हर्सला खेळतात त्यावेळेला. चांगला कव्हर ड्रायव्हर लेंथवरती हा चेंडू होता. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 2ने आकार घेताना पोहोचते ती 51. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गेअर चेंज केलाय निशांतनं आणि एक चांगला स्कोर इथे बघायला मिळत आहे स्कोर कार्ड वरती. ओ, याही वेळेला उडवलं हेलिकॉप्टर, परंतु काय झेल घेतलाय. आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेलच्या यादीमध्ये मात्र या झेलचं नाव नोंदवलं जाईल. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसंट फिल्डिंग एफर्ट्स बघायला मिळत आहेत. फलंदाज बाद. OUT आउट, गॉन. थँक्यू सो मच.
आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून अतिशय सुंदर झेल जिथे आपल्याला बघायला मिळालं डीपमध्ये क्षेत्ररक्षक कौतुक यांनी कौतुकास्पद कॅच टिपला. अप्रतिम कॅच, जिथे हात घालीन तिथून सोनं काढीन. ज्या पद्धतीने असे कॅचेस घेतले जात नाही ते चिपकले जातात आणि खऱ्या अर्थानं टायमिंग चांगलं राहिलं त्यांच्या जम्पचं आणि ज्या अनुषंगानं खूप चांगला कॅच टिपत असताना धावसंख्या फलकावरती 51 आहेत. इथून येणाऱ्या काळात 2 बॉल उर्वरित आहेत. 2 बॉलमध्ये बॅटिंग करणारा संघ सांगेल की एक मोठा हिट येणार आहे, तर गोलंदाजी करणारा संघ सांगेल की इथून थांबवायचं आहे. पुढचा बॉल चांगला बॉल. तुषार घरत तुका यांनी शेवटचं षटक संघाचे एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून जबाबदारीनं शेवटच्या षटकामध्ये आले आणि जिथे आपण पाहतायत एक षटकार जरूर आला, एक चौकार आला, परंतु शेवट आता इथे गोड करतात म्हणायला हरकत नाही. बघूया अंतिम चेंडू इथे बघायला मिळतोय. तुका तुषार आणि काय शॉट खेळला यावेळेला लॉंग ऑफला क्लिअर करत इनसाइड आउटचा हा क्लिअर षटकार बघायला मिळतो. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि पोचते तब्बल 57-58 टू विन. अतिशय सुंदर शेवट गोड केलाय दातिवरे संघानं. 58 धावांचं टार्गेट आई कुर्लाई सरतोडीच्या समोर ठेवले गेले. शिवशक्ती उसरणी विपक्ष रिदान 11 केळवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी या आणि आम्ही टॉस करण्यासाठी विनंती करतोय. प्राण जी भोईर आहे ना त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेक. प्राण भोईर यायचं आहे. शिवशक्ती उसरणी संघनायक आणि रिदान 11 केळवा निनाद जात आहेत. दातिवरे संघ थोडंसं मागे राहा, आपण विकेटवरती टॉस करतोय, थोडंसं मागे राहा. चला टॉस करण्यासाठी जायचं. चला इथे टॉस होईल. अत्यंत महत्वाचा एका बाजूला शिवशक्ती उसरणी त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघाल रिधान 11 केळवा आणि एक सुंदर पद्धतीनं या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलंय. जे इनिंग्स ब्रेकमध्ये मुख्य खेळपट्टीवरती टॉस आणि प्राण भोईर सर सागमाता रावळे म्हटलं की ज्यांचं नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं. शिवशक्ती उसरणी विपक्षात संघ खेळेल तो म्हणजेच रिधान 11 केळवा. 2 कॅप्टन आमच्या समवेत जोडले जातील. एका बाजूला रिधान 11 साठी निनाद पाटील, सध्याचं कॅलेंडर ज्यांनी खूप चांगल्या फॉर्मात त्यांच्यासाठी चाललंय. शिवशक्ती उसरणी प्लीज विनंती करतो की आपण लगेच या, जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत कारण दुसऱ्या इनिंगला देखील प्रारंभ होणार आहे. आणि इथे टॉस होतोय जो अत्यंत महत्वाचा आहे पुढील मॅचचा. एका बाजूला रिधान 11 केळवा विपक्षात संघ खेळेल शिवशक्ती उसरणी. हेड टेल छाप आणि काठ यांच्यातले ही झुंज आपल्याला बघायला मिळत आहे. टेल इज कॉल आणि इट इज टेल. रिधान 11 केळवा ऑन द टॉस. निनाद जास्त वेळ न घेता तुमचा निर्णय काय असेल? निर्णय आम्हाला फर्स्ट फिल्डिंग करायची आहे. एकंदरीत एबी चषक ज्या वेळेला तुम्ही दाखल झालात आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये या ग्राउंडमध्ये येत असताना? ॲक्च्युली दरवर्षी तर आम्ही खेळतोच, पण फर्स्ट ऑफ ऑल मला थँक्स सांगायचे ते म्हणजे आमची इथे एंट्री केली ते प्रतीक मांडवेकर सर आणि आमचे स्वतः संघातले स्वप्नील किनी खूप सपोर्ट करतात. आम्ही मोठ्या ज्या काही टुर्नामेंट खेळतो तिथे त्यांचा भरपूर सपोर्ट आपल्याला सपोर्ट असतो. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही कारण दोन्ही फलंदाज झालेत. शिवशक्ती उसरणी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. तर टॉस झाला पुढील मॅचचा आणि जिथे खऱ्या अर्थानं केळवा संघानं टॉस जिंकून प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. जाऊया दुसऱ्या इनिंगकडे जिथे मायक्रोफोनवरती क्रिकेट एक्सपर्ट अजित पाटील सर आणि तुकाराम मंगेला सर जोडले जातील.
चला बघूया आपण मॅच कडे. टार्गेट सेट केले 58 धावांचं. कुणाल किनी आम्हाला सांगताय 58 टू विन. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि त्यांच्या समवेत आपण रवींद्र बाबर यांना बघतोय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत, परंतु टेनिस क्रिकेट वरती असलेलं नितांत प्रेम आणि कष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र बाबर यांना आपण सातत्याने बघतोय. तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 30 चेंडू आहेत, 58 धावा आहेत. मॅचला मजा येणार आहे. नक्कीच आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण पुन्हा एकदा या एबी ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. चर्चा होणार आहे, तसा उल्लेख देखील केला की आता काय झालं, संध्याकाळपासून थोडासा सेन्सेक्स वर चाललाय. मागे 40 पाहिल्या, 43 पाहिल्या, आता धावा उभारल्यात. असं नाही की धावा नाही उभारल्यात, रन झाल्यात. त्याच्या पाठीमागे आहेत की चांगली इनिंग आपण सुरुवातीला जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट कदाचित नाही मिळालाय. मिडल ऑफ द ओव्हर एव्हन जसं विशालनं बॅटिंग केली होती, प्रधानने देखील चांगली बॅटिंग केली होती. आता त्याला तोडीस तोड उत्तर द्यायचं आहे. 57 धावांचा पाठलाग आहे. मागे जसं मी म्हटलं होतं की 4-4 वाला खेळ होता, आता हा 6-4 वाला खेळ आहे. 6-4 वाला खेळ आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान एक सिक्सर आवश्यक आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 12ची सरासरी आहे. बघूया रितेश कोलंदाजी ट्रॅकवर. समोर विस्फोटक बॅटर आहे तुषार गरत. बॅटल रंगणार आहे. 58चं टार्गेट आहे. रितेश, ओहो, इनसाइड आउट. व्हेरी फर्स्ट बॉल. इंटेंट क्लिअर केलंय. चेंडूला पाठवतायत, कव्हरच्या वरन येतोय एक अप्रतिम हाईन हँडसम षटकार. चेंडू आमच्या रडारमध्ये आले तर मात्र आम्ही इथे षटकार चौकाराची आतषबाजी करणार. आणि तुषारने दाखवून दिले. पहिला इनसाइड आउट आणि त्यानंतर चेंडू डीप थर्डमॅन मधनं गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या 10 आहेत. 58चं टार्गेट आहे. इरादा पक्का आहे आणि प्रत्येक चेंडूला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळत आपला इरादा या ठिकाणी दाखवताना तुषार. वाटा शॉट, परंतु फटका फसलाय आणि तुषार गरत गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होते. सरळ खेळाडूला निवडलंय आणि पहिला धक्का. काय म्हणाल सर? बघा कशा पद्धतीने बाद झाले मेगा स्क्रीनवरती. बघा हा फटका अक्षरशः त्याला खेळण्यास भाग पाडलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता. हा फटका खेळत असताना कदाचित तितके ताकद नाही, थोडंसं लांबून खेळलं, हवेत खेळलं आणि जसं थोडासा लवकर सुद्धा खेळला. लवकर खेळला. आणि जसं अमेझॉन फ्लिपकार्ट वरती होम डिलिव्हरी असते ना, तसा होम डिलिव्हरीला कॅच होता. अगदी जागेवरती झेल. पहिला विकेट, पहिला गडी बाद. एक हलकीशी धून ऐकूया. स्टार्ट षटकार चौकारणं, प्रत्युत्तर विकेटनं. इथे आहे आमच्याकडे. जर ओळख पटवून घेऊन जा. याची आपण नोंद घ्या बाईकची की इथे आहे. कोणाची हरवली असेल तर प्लीज घेऊन जायचे ओळख पटवून. दरम्यान विकेट गेल्या. 2 चेंडूवरती अधिराज्य होतं या ठिकाणी बॅटर तुषारचं, परंतु तिसऱ्या चेंडूवरती थोडंसं लवकर खेळण्याचा प्रयत्न, हळुवारपणे स्टिअर केला असं कदाचित इंटू द गॅपमध्ये चेंडू गेला असता, परंतु जर तरला इथे महत्व नाही आहे. आणि तोच प्रयत्न, तोच चेंडू, कम बॅकिंग करतायत गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 चेंडूवरती भलेही 10 धावा आल्यात, परंतु 4 चेंडू माझ्याकडे आहेत आणि मी माझं एक्युरेसी अनुशासन दाखवेन आणि माझ्या संघाला कम बॅकिंग करून देईल. हा ऊर्जा देतोय आपल्या संघाला. नक्की. आणि ऊर्जा आली कुठून? तर मागच्या विकेटमधनं आली. त्या विकेटमधनं थोडीशी जी ऊर्जा आली ना, त्याचा परिणाम आहे सध्या गोलंदाज हौसले बुलंद बी आहे. हौसले वरती चढल्यात गोलंदाजचे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, रडार मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, लॉंग ऑफ, ऑनलाईनच्या बाहेर, षटकार.
कौतुक यांची कौतुकास्पद कामगिरी, एक्सलंट शॉट बघायला मिळतोय. काय जबरदस्त डिपॉझिट केलाय. धावसंख्या 6 ने प्लाय होताना तुम्ही म्हटलं होतं की प्रत्येक षटकामध्ये एक चौकार एक षटकार हवाय. इथे 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. कभी कभी उम्मीद से ज्यादा भी मिळत आहे. कधी कधी आता आपण अपेक्षा करतो ना, अपेक्षेपेक्षा जास्त आलाय. पण अपेक्षेपेक्षा जास्त आलं, पण असं मागेही घडलं होतं. षटकारानंतर विकेट आला होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करणार. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस कट केला फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता जोपर्यंत शॉट दरम्यान रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. नाट्यमय ओव्हर, ड्रॅमॅटिक ओव्हर. 57चा पाठलाग होता. 2 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 17. येणारे 24 चेंडू 41 इक्वेशन आहे. खूप खूप चांगल्या पद्धतीने स्टार्ट दिला या ठिकाणी आईकुर्लाई सरतोडी संघानं. आणि मॅच बॅलन्सिंग मध्ये इथून जर पॉवर प्लेचं दुसरं षटक इकॉनॉमी राहिलं, कमी धाबा दिल्या, मॅच मध्ये आणखीन इंटरेस्ट वाढणार आहे. नाही, पहिला फटका ज्यावेळेला खेळला होता त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं तो इनसाइड आउट वाला फटका खेळला होता. हा मॅच पण तसा इन आउट वाला आहे. कोणतरी इन होणार, कोणातरी आउट होणार. म्हणजे फार पूर्वी आपण डॉक्टरच्या डिस्पेन्सरीमध्ये जायचं ना, त्या पट्टीवरती लिहिले असायचं. डॉक्टर आत असेल तर ते इन दिसायचं, बाहेर गेला असेल तर आउट दिसायचं. असा मॅच आहे हा. इन आउट वाला मॅच आहे. प्रत्येक षटकानंतर कोणतरी इन होणार, कोणतरी आउट होणार. पण या इन आउटच्या खेळामध्ये जो नर्व्स, दडपण, आपने कहा था इरादे, बिल्कुल अगर कोई जिंदगी में पाना है ना तो आपके तरीके बदले, लेकिन इरादे नहीं. इरादे सही और ठोस होने चाहिए. 24 बॉल 41 रन. जबरदस्त संघर्ष. 24-41 इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर भाविक येत आहेत. मिस्टर भाविक. ओ या वेळेला फटका बसलाय. बॉल हवेमध्ये आहे परंतु तिथवर पोहोचता येत नाही. बॅकअप चांगला आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील का, तर योग्य निर्णय घेतलाय. एका धावेवरती सॅटिस्फाईड होताना धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. 18 धावा हा फटका खेळायचा होता. पण काय झालं माहिती का, जो बॅटचा फ्लो होता ना तो कदाचित कव्हरच्या दिशेने जायचा होता, तो पॉईंटच्या दिशेने गेला. त्याच्यामुळे बघा हा फटका बघा, ती बॅट जी हातामध्ये फिरली त्याच्यामुळे मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही. इंटेन्शन होतं कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं, तो चेंडू गेला बिहाइंड द विकेट. 1 धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर 18. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. जोपर्यंत पोचतील थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एक तर नक्की आहे, पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट मिळालाय तो स्टार्ट कायम ठेवायचा बॅट्समनला. आणि त्या स्टार्टला कुठेतरी तुमच्या भाषेमध्ये स्पीड ब्रेकरवाला काम करायचं आहे गोलंदाजाला. नक्कीच गोलंदाजाकडे जिम्मेदारी है. कम बैकिंग करेंगे, हौसला अफजाई करेंगे, ऊर्जा का स्रोत बढ़ाएंगे इस ओवर में, या मनसूबे ने आलाय गोलंदाज भाविक. परंतु इथे स्टेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक्सलेंट सुपर स्टेट ड्राईव्ह. 4 चौकार. थँक्यू. कडक स्ट्रोक बघा. पुलरलँड डिलिव्हरी होती बरोबर डाऊन द ग्राउंड. चेंडूला खेळला, कडक स्ट्रोक खेळलाय. आणि या कडक स्ट्रोकनं प्रत्युत्तर दिलंय की आम्ही 58 धावांचा पाठलाग करणार. 58 धावांचा पाठलाग करणार. जो स्टार्ट पहिल्या षटकामध्ये तुम्ही केला होता, षटकारानं मॅचला सुरुवात झाली होती. सेकंडला पुन्हा एकदा सज्ज होता बॅट्समन. कोलवटा चेंडू होता अलॉंग द ग्राउंड. चेंडू जोपर्यंत जाईल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने धावफलकावरती नजर टाकूया. 24 धावा धावफलकावरती आहेत. 58चा पाठलाग आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि धावा आहेत धावफलकावरती. 24 स्टार्ट चांगला आहे, सुरुवात चांगली आहे. कदाचित पहिल्या त्या एका धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न सरदोडीचा संघ या सामन्यामध्ये करतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. इथून जर गोलंदाज कमबॅकिंग करतायत, एक चांगला बॅटल बघायला मिळेल. आणि रवींद्र बाबर आक्रमक फलंदाज आहे. क्षमता या फलंदाजाकडे, परिपक्वता इथे बघायला मिळेल. रवींद्र जर आपल्या क्षमतेनुसार खेळतायत, यावेळेला चांगलं क्रिकेट आहे. अलॉंग द कार्पेट पुनश्च खेळताय. चेंडू लॉंग ऑन डीप काव कॉर्नरला गेलाय. तदवर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 25. स्ट्राईक रोटेट भरपूर महत्वाचं आहे. तदनंतर चौकार षटकारी महत्वाचे आहेत. परंतु तुम्हाला स्ट्राईक आहे ती रोटेट करणं भरपूर महत्वाचे आहे. दोन्ही जसं तुम्ही उल्लेख केला, बिटवीन द गॅप खेळणं, स्ट्राईक रोटेट आणि धावफलकाला चालतं हलतं बोलतं ठेवणं. स्कोरबोर्ड मुव्हिंग, टिकिंग, एका ठिकाणी नाही थांबणार याची काळजी घेतली जाते. पायावरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचाचं बोर्ड वर गेलंय. पंचाचं बोर्ड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती लेग बिफोरचा, पाय चीजचा. विकेट. गडी बाद.
फॉल केला, ऑफ स्टंपच्या बाहेर आले आणि पायावरती ज्यावेळेला चेंडू लागला ना इन फ्रंट ऑफ द विकेट. बरोबर, कारण 3 गोष्टी पाहिल्या जातात पंचाकडनं. एकदा पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, ज्यावेळेला चेंडू लागला त्यावेळेला तो बरोबर इम्पॅक्ट कुठे झाला आणि पुढे जाऊन तो विकेटला हिट करतोय की काय. आणि बरोबर पंचाने पाहिलं की मिडल ऑफ द स्टंप हा चेंडू हाताला गेला गेलाय विदिन लाईन, इम्पॅक्टही मध्ये आहे, यष्टाने लागतोय आणि विकेट 10-5च्या स्वरूपात गडीबाद सर्व काही सुरळीत चाललं होतं. विकेट पाहिजे होता, तो विकेट एका बाजूला आलाय. सुनील मान आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. आणि सर तुम्हाला या ठिकाणी सिद्धेश बद्दल माहिती देईन. आपण बघतायत ऑल इंडिया ओपनचे खेळाडू समोर होते. 3 चेंडू 17 धावा हव्या होत्या आणि या फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार मारत मॅच जिंकला होता. त्यानंतर त्याचा जी नावाची चर्चा आहे ती अविरतपणे पुढे चालली होती, कारण या फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मग एबी ट्रॉफी कशासाठी? अशा टॅलेंटला, अशा गुणवत्तेला, अशा क्षमतेला उजेडात आणायचं काम एबी ट्रॉफीकडे. हे टॅलेंट आहे. आपल्या गाव पातळीवरील खेळाडू जे आहेत ना त्याच्यामध्ये लपलेली गुणवत्ता अशा एबी ट्रॉफीच्या माध्यमातून समोर येते. तर बघूया, यश समोर आलाय. नावामध्ये यश आहे, कामामध्ये यश. तुम्हाला इथे जर मिळवायचं असेल लेंथ लाईन मधली कन्सिस्टन्सी, एक्युरेसी इथे तुम्हाला दाखवावी लागेल. सिद्धार्थ सिद्धू आहे. 18 चेंडू 33ची गरज आहे. मॅच पूर्णतः दुहेरी वळणावरती उभी आहे. थोडेसे सफल झाले. ठरवून जर क्रिकेट जर खेळता आला असतं सर, तर मात्र प्रत्येक खेळाडू हा मनाप्रमाणे मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चौकार षटकार खेळला असता. म्हणजे तुमच्या मनाचा प्री माइंडेड होता. बिल्कुल आपने पहले सोचा था ये खेलेंगे, लेकिन भाई गेंदबाज भी रेडी है, वो भी पकड़ रहे आपको. ही पाहतात आपल्याला. समोर खेळा, हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, पिच खेळाय, हा झेल टिपला गेलाय. पहिला प्री माइंडेड, आता खेळण्यासाठी माइंड तुमचं तयार केलं आणि एक चांगला झेल. विकेट क्रमांक 3 गडीबाद. वार पलटवार मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये अधिराज्य सफाळी संघानं गाजवलंय कुर्लाई सरतोडी. तदनंतर मात्र गोलंदाजाचा बोलबाला, अनुशासन बघायला मिळालं, एक्युरेसी परफेक्ट बघायला मिळाली. आणि या मॅच मध्ये आता थोडीशी चिंता वाढते बॅटिंग टीमची, परंतु त्या चिंताला थोडंसं कमी करण्यासाठी येतोय मिस्टर रोहन. फार पूर्वी म्हणजे अक्षय कुमारचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये गाणं होतं चिंताता चिताता. आता चिंता आणि चिता 2 वेगळ्या गोष्टी आहेत. चिंता तुम्हाला जिवंत चिंता जर जातं. तुम्ही केली तर तुम्ही चितेवरती जाणार. बिलकुल, म्हणून म्हटलं ना चिंताता चिताता. तसा हा खेळ आहे. पायावरचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलं गेलंय चेंडूला. एक धाव चेंडूवर त्या विकेटनं माहोल बदललाय. टाळ्यांचा गजर आता फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं आलाय. बघूया, त्याचा उत्साह वाढलाय, थोडासा मोराल वाढलाय. आता तो तोडण्यासाठी एक मोठा फटका पाहिजे. बघूया. आणि स्ट्राईकवर बॅटर आपण बघतोय सिद्धार्थ. पुढचा चेंडू तयार होताना यावेळेला गोलंदाज आपण बघतायत यश. आणि इथे आणखीन एक चुकीचा शॉट सिलेक्शन. फलंदाज जात आहेत माघारी. आणखीन एक धक्का. टेन्शन का माहौल एक तरफ, तो एक तरफ सेलिब्रेशन. तुम्ही म्हटलं टेन्शन सेलिब्रेशन आहे आणि परफेक्ट गाणं म्हणजे डीजे असं कसं असावा ते परफेक्ट गाणं लावले आहे. पण याच्या पुढचे बोल महत्वाचे आहे. दुनिया चले आघाडी तुम्ही चले पिछाडी. पण पिछाडीवरती नाही राहायचं आहे, पिछाडीवरनं थोडंसं आघाडीवरती जायचं आहे, फ्रंटला यायचं आहे. आणि सध्याच्या घडीला तेच काम गोलंदाज करतोय. पहिल्या 2 षटकाने 12.50ची सरासरी होती, 11ची सरासरी 33 करायच्या होत्या. पण या षटकामध्ये धावा कमी आणि विकेट जास्त आल्यात. या षटकामध्ये धावा कमी आणि टेन्शन जास्त आहे. बघूया, देवमान दाखल झालाय यश. याही वेळेला फटका बसलाय आणि आणखीन हा जो प्रेशर होता इथे जर झेल घेत आहेत तर प्रेशर कन्वर्ट होऊन तो कन्सॉलिडेट झाला असता. बघा कदाचित झेल घेण्याच्या अगोदर सेलिब्रेशन केलं का? यस. बघा झेल टिपण्याच्या अगोदर कदाचित ते सेलिब्रेशन वाला खेळ होता की यस अजून एक विकेट आलाय, सेलिब्रेशन अर्ली झालंय. थोडीशी घाई झाली, पण घाई करू नका, अभी थोडीशी बाकी आहे लढाई. एक तरफ कुआ, दुसरी तरफ काही अति घाई बराबर की संकटात लढाई. नाही.
ओ याही वेळेला आपण बघताय झेल झेल आणि झेल. रोहन सुद्धा माघारी परतताना इथून मात्र बॉडी लँग्वेज बघायला मिळते. उत्साह उत्साह आणि उत्साह आणि दुसऱ्या बाजूने पूर्णतः प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. ते जर मेगा स्क्रीन वरती पाहिलं तर लक्षात येईल. पहिला जेल थोडंसं अर्ली सेलिब्रेशन होतं, पण हा जेल टिपण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला ना बघा, जेल टिपल्यानंतर पहिलं तर बॉडी बॅलन्स सांभाळला त्यांनी. बॉडी बॅलन्स सेलिब्रेशन नंतर करूया, सेलिब्रेशन बाद में किया जाएगा. पहिले थोडंसं बॉडी बॅलन्स को मेंटेन रखते आणि तेच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे षटक होतं. या षटकामध्ये बघा हा जेल जो सुटला होता ड्रॉप ड्रॉप कॅच, एक चांगला टेलिकास्ट. बघा आपल्याला जे काय पाहिजे ते बरोबर प्रिन्स मूवीकडे आहे. बिलकुल ऑन डिमांड, जसं डिमांड तसं सप्लाय प्रिन्स मूवीने केलेलं आहे. ज्या गोष्टीवरती चर्चा आपण करतोय, सुटलेले जेल टिपलेला जेल, त्यावेळेचा खेळ आपण जो पाहतोय. मागचं षटक आलंय 2 धावांचं, विकेटचं षटक आलंय आणि आता समीकरण बदललंय. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये करायचे 31, 31 धावा. आता जो आस्किंग रन रेट 11 वरती होता ना मागच्या षटकामध्ये, तो आता 15च्या वरती गेलाय, किंबहुना 15.5च्या घरामध्ये. 12 बॉल 31 रन. इथून मात्र फलंदाजाला आक्रमकता हवी आहे. इथून 60 चांगला हवाय आणि या 2 फलंदाजांनी ते करून दाखवलं. तर आपण बघताय सरतोडी संघासाठी येणाऱ्या काळामध्ये या फलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा वाढणार आहेत. सांगितलं जातं ना, द मिडल ऑफ द एव्हरी डिफिकल्टीज लाईस अपॉर्च्युनिटी. एक सुवर्ण संधी आहे या फलंदाजांना आपला क्लास दाखवण्यासाठी. म्हणजे आता तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर डीजे मास्टरसाठी एक गाणं रेडी आहे. भाई ऐसा मौका फिर कहा मिलेगा. अशी संधी नाही मिळणार. क्रमांक 7, 6, 7 फार वेळा संधी मिळत नाहीये. बॅटिंग पहिले 1, 2, 3, 4, 5 चालते, लेकिन मौका मिला है. मौके पे छक्का लगाओ, चौका लगाओ. बॅट स्विंग जोरात होती. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा थोडासा लांब राहिला, तो 2 मीटर आणि 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळला. पहिला निर्धाव बॉल आणि थोडासा पाय अगोदर आला, लॉक झाले अगोदरच बॅटर आणि तिथून त्यांना ती संधी नव्हती. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत दातिवरे संघ. या ठिकाणी अनुशासनचं दुसरं नाव, अचूकतेचं एक जबरदस्त उदाहरण पेश करताना जखडून ठेवतायत बॅटरना. गुड बॉलिंग. क्लीन बॉल. धावा वाढत होता आणि सरळ मिडल स्टंप वरती चेंडू आदळलाय. विकेट. गडी बाद. थँक्यू. 10 चेंडू आणि 31ची गरज आहे सर. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या. त्यानंतर मॅच जर आपण बघितली 24 चेंडू आणि 41, परंतु इथे बॅकची क्यू लागलेली आहे, ती मात्र कुठेतरी सरतोडी संघाला बॅकफुटवरती घेऊन जाते. पण मागच्या जर 8 चेंडूचा खेळ पाहिला ना, स्कोरर आपल्याला माहिती देतात. मागच्या 8 चेंडूवरती फक्त 2 रन आल्यात. टाइम लाईन पाहिलं ना, आणि विकेट गेले 4 विकेट मागच्या 8 चेंडूवरती. याचा अर्थ शॉर्ट सिलेक्शन चुकले, फटक्याची निवड चुकले, फटके चुकीच्या पद्धतीने खेळल्या जातात या मॅच मध्ये. आई फटका खेळलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती, चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. मच निडेड. हवा असा वाटणारा चौकार की षटकार. पंचाकडनं इशाराला इट्स यूज. षटकार. थैंक यू. दिल में गिटार बजी है और मैदान पे सिक्सर भी आया है. षटकार आलाय. वाटत होतं कुठेतरी लांब मॅच चाललाय, त्याला जवळ आणणारा मच निडेड हवा असं वाटणारा. आणखीन जर एक येतोय तर मॅच आणखीन इंटरेस्टिंग होईल. बघूया. 4 झाले फलंदाज, मोमेंटम मिळालाय. अहो यावेळेला गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत. रेडी केलं, थोडंसं आप ट्रॅकर बघायला मिळाला, थोडंसं मागे ठेवला, कारण त्याने बघितलं की थोडंसं पुढे टाकल्यानंतर षटकार आलाय. सुधारणेची गरज आहे नेहमीच. म्हणजे सुधारण्याला नेहमीच संधी असते. आणि एक चांगलं विश्लेषण तुम्ही केलं की मागचा चेंडू पुढे टाकल्यानंतर सिक्सर आला, तर हा टप्पा थोडासा मागे. जसं मराठीमध्ये म्हण आहे ना की थोडासा पुढच्या स्टेज मागचा शाणा. पुढे ठेस लागली होती आणि पुन्हा एकदा शहाणपणाची गोलंदाजी. पण मॅच संपला नाहीये. मॅच नुकता चालू झालाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू समोरच्या दिशेनं, जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा. काही एंड चुकलाय की काय चुकला, पण पंच सांगतात पाहूया काय घडलंय इथे. धाव बाद आहे नाही.
या चेंडूवरती 2 धावा आहेत की नाहीत अजितजी पाटील आमच्या जोडीने आहेत. कारण आपण जी एका इंटरेस्टिंग चर्चा बघा, पहिल्या 2 षटकामध्ये चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात, मग आलेल्या विकेट. कदाचित ते नंबर 3, 4, 5, 6 ज्यांच्यावरती मदार होती, खास करून सिद्धार्थ ज्याच्यावरती मदार होती तो मात्र बाद झालाय. आणि नॉट आउट आहे तो. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 7 गेंदे शेष आहेत, 23 की दरकार आहे. 7 मध्ये 23 बनवायच्या. ह्या चेंडूवरती भरपूर काही इथून चौकार षटकार तमाम टेनिस क्रिकेट वरती जे प्रेम करत आहेत त्यांना एक चांगली पर्वणी आहे जर चौकार षटकार आला. नाही म्हणजे जर चौकार षटकाराला तुमच्या भाषेमध्ये तर शेवटच्या ओव्हरमध्ये 20च्या आत राहील धावफलक, याचा अर्थ मग 2 मोठे फटके. पण त्यासाठी हा फटका महत्वाचा आहे. बघूया अंतिम चेंडू काय लिहिलंय. आणि यावेळेला फक्त फ्लिक केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. 38 सर्कलच्या जास्त बाहेर बाउन्स होऊन गेलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. दॅट्स अ ब्युटी. सिंगलला डबल मध्ये, परंतु पुणे उच्च न्यायालयामध्ये हा चेंडू गेलाय. DRS. बिल्कुल मॅच नाही इझी, खेळना मत लेझी. अब थर्ड अंपायर थोडेसे बिझी आहे पाहण्याचा प्रयत्न करतील. मागच्या चेंडूवरती ज्यावेळेला धावाचा प्रयत्न केला होता त्यावेळेला चेंडू गॅदर केलाय, थ्रो आलाय, स्टंपच्या दिशेने झालाय. त्यावेळेला बॅट कुठे पंच पाहतात, बॅट कुठे आहे, मागे पुढे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. क्लोज आहे पण पंचाने सांगितले ज्यावेळेला एस्टाना चेंडू लागलाय त्यावेळेला बघा मेगा स्क्रीनवरती बघा, त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. इट्स नॉट आउट. तर 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 21 धावा. शेवट चांगला करण्यासाठी इथे आक्रमकता आणि आक्रमकता. आता इथून संयम नको आहे. इथून फक्त तुमचा क्लास, तुमची गुणवत्ता, तुमची स्ट्रेंथ, तुमची ॲबिलिटी आणि तुमचा ट्रेलर याची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला लेंथ, लाईन आणि अनुशासन तिन्ही गोष्टी म्हणजे असं वाटतं वाट पाहून झाले. आता विजयाची वाट शोधायची वेळ झाले, समोरच्याची वाट लावायची वेळ झाले. वाट पाहिले 6-21. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटचा फेस जरूर ओपन झाला होता. बिहाइंड द विकेट आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडासा करावाय जिथे 1 रन होती ती 2 रन, 2 धावा. आणि महत्वाचं काय स्ट्राईक कुणाकडे आला तेही महत्वाचं आहे. 2 धावा, 5 चेंडू, 19 धावा. आणि यष्टीरक्षक सांगतायत कूल माइंडेड, शांत राहा. कारण कठीण काळामध्ये माणूस खऱ्या अर्थाने चुकीचे निर्णय बऱ्याच वेळाना घेताना दिसतोय. बघूया 5 मध्ये बनवायच्या त्या 19. पुढचा चेंडू. ओ या वेळेला आपण बघताय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा जर इनफिल्डच्या वरनं ऑफ साइडला खेळले असते, आपण बघताय स्लाइड्स किंवा ऑन द टॉस जरी खेळला असते तरी चौकार आला असता, परंतु वेळ गेले. वेळ गेला. आणि अशा वेळेला काय असतं की कदाचित काय विचार करावा काय करू नये. ते रंगीला चित्रपटातलं गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, तशी मुश्किल आहे थोडी. मुश्किल थोडीशी आहे. आणि इथून मात्र संकट के काले बादल अब मंडराते भी नजर आ रहे बैटिंग टीम की तरफ. DRS घेतला इथे. वाईट आहे की नाही चेक करायचं आहे. परंतु जरी वाईट असला तरी 4 षटकामध्ये मग 3 षटकार तुम्हाला खेळायचे आहे. आणि इथून जर फेअर डिलिव्हरी असेल तर मात्र 3 षटकार खेळूनही तुम्ही चांगला चेंडू म्हणजे फेअर डिलिव्हरी म्हणजे इथून जरी 3 षटकार आले तरी मात्र सरतोडी संघ विजयश्री संपादन करू शकणार नाहीये. कारण 19 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे इथे जर दुसरं काय वेगळं घडलं नाहीये तर कदाचित 3 षटकार मारूनही सामना नाही. पण क्रिकेटमध्ये असं चमत्कार होतात. लीगल डिलिव्हरी जर हाताळल्या तर बिल्कुल ऐसे नहीं कि चमत्कार होते नहीं, खाली बार बार नहीं होते. चमत्कार होते हैं, चमत्कार बिल्कुल होते हैं. थोडा देर से है लेकिन सही आहे. डीजे चमत्काराला नमस्कार केला जाईल आणि त्यावेळेला हा षटकार 6. थँक्यू. 2 चेंडू आणि 13ची गरज आहे. षटकार आलाय. बघूया ह्या चेंडूवरती काय लिहिलंय. काही वेळेला वेगवान मारा बघायला मिळतोय. विजय हा थोडासा दृष्टी आड झालाय. त्याच्या मागचं कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊन जी कन्सिस्टन्सी आहे ती ठेवता आली नाहीये. स्टार्ट चांगला होता, फिनिश चांगला करता आला नाही. कुठेतरी गैरजिम्मेदार अननेसेसरी जे शॉट बघायला मिळाले तिथून मात्र हा सरतोडी संघ बॅकफुटवरती गेलाय. बिल्कुल जैसे कहते हैं ना कि उम्मीद कभी हमसे छोड़ के नहीं जाती. जो हम ही है जो जल्दबाजी में उसको छोड़ के जाते.
आपली थोडीशी घाई होते, कदाचित तीच घाई सरतोडी संघाला या सामन्यापासून लांब घेऊन गेले, लांबही घेऊन गेले, दूरही घेऊन गेले आणि एबी ट्रॉफी मधलं त्यांचं आव्हान आहे, ते आव्हान देखील इथे संपून गेलेले आहेत. चांगला स्टार्ट होता, 58 धावांचा पाठलाग करायचा होता, पण मधले ते 8-10 चेंडू ज्याच्यावरती यश केलेली ती गोलंदाजी कधीच टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. जे तिसरं षटक आलं तिथे 3 विकेट आले आणि 2 धावा गेल्या, ते टर्निंग पॉइंट ठरले गेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण बघताय सुंदर मॅच आपल्याला बघायला मिळते. एक जबरदस्त टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतायत. हाडलक आई कुर्लाई सरतोडी संघ आपण इथे आला, सुंदर क्रिकेट खेळलात, त्याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी आम्ही करतोय. दातिवरे संघाचं नेक्स्ट मॅच, चला ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्वरित आपण फील्ड सेट करायची आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण करूया थोडंसं हलकंसं परिवर्तन. या आपण बोलूया उत्कर्ष पाटील यांना. थँक्यू सो मच अजित पाटील सर आणि तुकाराम मांगेला सरांचा आवाज आपण ऐकलात. मागील मॅचमध्ये मागचं मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहणार आहोत. आणि उत्कर्ष मागच्या सामना जर आपण पाहिला ना तर 2 जण उमेदवार आहेत, दावेदार आहेत त्या मॅन ऑफ द मॅचचे. एक विशाल ज्यानं 11 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी साकारली आणि एक पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा केल्यानंतर मॅच जातोय की काय त्यावेळेला तो सामना आपल्या बाजूला खेचला. तो यशच्या त्या एका षटकामध्ये 2 धावा आणि 3 विकेट, याचा अर्थ एकानं मॅच बनवलाय आणि एकाने मॅच जिंकून दिलाय. या 2 मध्ये निवड होईल मॅन ऑफ द मॅच कोण ठरलाय. शिवशक्ती उसरणी विपक्षात संघ रिदान 11 कळवा अक्षय गवळी मानेन गोल्डन फॉर्म. मग ते अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अक्षय गवळी हे नाव केळवा म्हटलं की सातत्याने क्रिकेटच्या परिपटलावरती घेतलं जातं. एका बाजूला शिवशक्ती उसरणी, एका बाजूला उसरणी त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल. एक सुंदर सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्या मॅचला इथे सुरुवात होईल. आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये क्रिकेट एक्सपर्ट विरार नारिंगी अर्थात तुकाराम मंगेला सर. एबी चषकाची दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतलं चाललेलं घमासान. एकंदरीत एका बाजूला संघ जर आपण तपासून पाहिला तर शिवशक्ती उसरणी नाणेफेक जरूर हरलात, परंतु ही स्पर्धा जिंकण्याच्या आशा अपेक्षा स्वप्न बघून आलेत या स्पर्धेमध्ये. आणि रिदान 11 कळवा निनाद पाटील खूप चांगला क्रिकेटपटू, 2 ओपनिंग पेअरचे दाखल झालेले फलंदाज. दोन्ही संघांना विनंती करीन की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येणं अनिवार्य आहे. तुकाराम सर आज दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतोय सफाळे गटातले हे घमासान चालू आहे. चौथा मॅच आजच्या रजनीतला जो अत्यंत महत्त्वाचा. एका बाजूला केळवा, त्याही संघांना खूप चर्चा राहिली त्यांची, एका बाजूला शिवशक्ती उसरणी. आणि अजून एक चर्चा नक्कीच होईल कारण जसं आता उसरणी आणि केळवाचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकल्यात. पण आजच्या रजनीमध्ये म्हणजे जसं आज सनलाईट म्हणणं फ्लडलाईटमध्ये आलो, मागच्या सामन्यामध्ये एक तर बदल घडलाय. पहिल्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय आणि मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झाल्यात. या फरक आहे. बऱ्याच वेळेला काय असतो की जेव्हा दिवसा क्रिकेट असतो ना तेव्हा धावा 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 उभारल्या जातात आणि आता थोडं धावा डिफेंड झाल्यात. फक्त डिफेंड नाही झाल्यात तर पहिला मोठी धावसंख्या उभारली 57 धावा. ज्यावेळेला बॅटिंग करण्याची संधी मिळाली ना त्यांनी सांगितलं होतं आम्ही बॅटिंग काय घेतलंय थोडासा ॲडव्हान्टेज घेऊया, फायदा उचलूया आणि त्याचा खेळ आपण पाहिला होता. 57 धावा केल्या होत्या या टीमनं. यस मॅचला सुरुवात होईल. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं प्रेक्षक राजांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण पाहताय एबी चषक आणि एबी चषकाची एक सुंदर रजनी, ज्यामध्ये दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि त्यातला चौथा मॅच. रिदान 11 केळवा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमोद आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय. मॅचला सुरुवात होईल. एक अत्यंत महत्त्वाचा मॅच, कडवी